तर नमस्कार मंडळी, मागील काही 2-3 दिवस पावसाने कोकणात थैमान घातले होते आणि आज कुठे सूर्यदेवता आपल्या सूर्यकिरणांनी या हिरव्यागार निसर्गाची सुंदरता वाढवत आहेत आणि या सुंदरशा वातावरणासह आमच्या घरी श्री शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण आहे। सकाळी लवकर उठल्यावर आंघोळ करून ताजेतवाने होऊन देवपूजा करण्याचा आनंदच निराळा आहे। छानपैकी पूजा करून झाल्यावर बाजारातून पारायणाला लागणारं किरकोळ साहित्य म्हणजेच हार व फळे आणि प्रसादाचं सामान आणायला गेलो। जेव्हा आपल्या घरी असा काही कार्यक्रम असतो तेव्हा काम करायला खूप मजा येते। पप्पांनी पारायण मांडण्याची सुरुवात केली व मी लगेचच घराच्या दरवाजाला हार आणि आंब्याचे ठाळ बांधून घेतले। जय बजरंगबली। लगेचच दुर्वा आणायला गेलो। दुर्वा काय मिळत नव्हत्या, खूप दिवस पाऊस पडत होता म्हणून। वातावरणात एकदम शांतताच होती आणि अशा शांततेमध्ये आणि निर्मळ वातावरणामध्ये श्री शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण भक्तिमय वातावरणामध्ये पार पडले। त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम सुद्धा छानपैकी पार पडला। आई नंतर लास्टला जेवायला बसली आणि मम्मीला बोलवून सांगितलं जेवण खूपच छान झाले आहे। तर मम्मी खूपच खुश झाली। तर अशा तऱ्हेने आजचा पूर्ण दिवस छानपैकी पार पडला। चला तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।